गुड मॉर्निंग. आपण आज चाललो आता विगावला. विगावला विगाव का सर? विगावपासून तरी 5-6 किलोमीटरवर आपण आता चाललो आहे. विगाव हा अशोका धबधबा यांनी प्रसिद्ध आहे. खूप लांबून लांबून लोक तिथे येतात. आता बघूया आपण जाऊन काय होतं. आपण चाललो आहे जरा एका मित्राच्या घरी. विगावपासून आता सध्या मला पण त्यांचं घराचं गावाचं नाव नाही माहीत. सो बघूया आता आपण, आणि तुम्ही पण बघा सगळं काय होतं. आपण आता चाललो आता आपला गाडीकडे. बघूया आता. अरे पडला. ही लोक कुठली आहेत? गाडीची अवस्था किती बेकार झालेली. आता आम्ही खर्डीजवळ आहे. नाश्ता करायला थांबलो आहे. आता इथून नाश्ता करतो. वडापाव आहे. एक एक दोन दोन वडापाव खातो आणि आणि आता तुम्हाला पुढे दाखवतो काय होतं. हे मी हाय कोली चोरीला डोली न मुंबईच्या किनारी. आरतीन कोली हानल्या डोली न चल जाऊ बाजारी. विगाव सोडून आम्ही आज जस्ट पुढं आलेलो आहे 5 मिनटावर. आम्ही आता वैतरणा नदीच्या पुलावर आहेत. इथला व्ह्यू बघाल तुम्ही तर ऑसम व्ह्यू आहे. खरंच खूप सुंदर व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण सावर्डे गावात पोहोचलो आहे मित्राच्या घरी. बघूया आता घर कसं आहे आणि गावातलं घर कसं असतं. सो बघूयात. हे त्याचं घर आहे मस्त गावाकडचं एकदम. मी तुम्हाला त्याचं घर दाखवतो. बघा तुम्ही कसं आहे घर आहे मस्त गावाकडचं. हा बघा हॉल. हे आम्ही आता चाललो शेतावर. यांनी सगळं सामान घेतलेलं आहे. बघू आता.
काय बोलतो गुरांचा गोठा कुठे? हा बघा गुरांचा गोठा इथं. आपलं वासरू, गाईचं वासरू शेवटी. मागं खूप असं शेत म्हणजे मागं एक सिनरी बघा तुम्ही, वाढत जसा काय. आता आपण चाललो शेतावर, थोडं फवारणी वगैरे करायची आहे आणि खूप सारे कामं आहेत त्या मित्राची, तर त्याच्यावरच आपण चाललो आहे. असं शेताचा एक बंधाऱ्यावरून आम्ही चाललो आहे. पुढं तो आहे योगेश आणि हा सुंदर निसर्ग. तुम्ही हे मोठमोठे डोंगर, सगळीकडे शेताचं काम चालू आहे. पाऊस पण पडतो इथं नेहमी, त्यामुळं पुढे खूप अजून भारी भारी सीन आहेत, तुम्हाला मी दाखवत राहील. तुम्हाला एक सांगायचंच विसरलो मी, तर मी मगाशी स्टार्टिंगला घरातून निघताना कपडे वेगळे घातलेले आणि आता वेगळे घातलेत, कारण मधला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला ना, कारण की आम्हाला शेतावर यायचं होतं. तो बोला शेतावर पण जायचं आहे, म्हणून मग मी कपडे चेंज करून फोन आणि टी शर्ट घातला. बोलो परत जीनची पॅन्ट आहे, शेतावर कसं काम करता येईल म्हणून ते कपडे काढून ठेवले मी. आणि मागचा व्ह्यू तुम्ही बघा, खूप सुंदर आहे. असं वाटतं इथून जावंच नाही. बघा तुम्ही एकदा. आता ही नदी आले, हो तुम्ही बघू शकता. खाली पाईप लावलेत आणि इथं सिमेंटचं बांधकाम केलं आहे, त्यावरून रोड बनवत आहे. खूप सुंदर आहे दृश्य आहे. इथं सगळे कपडे धुवायला वगैरे, आणि इथं माती काढण्याचं पण काम खूप मोठ्या पद्धतीने चालतं. सगळीकडं मोकळं रान, सगळे हिरवगार हिरवगार सगळीकडं तेच. पटपट जाऊया शेतावर, खूप कामं पेंडिंग पडली त्याची. पण किती लांब आहे काय माहिती. तो बोलते 5 मिनटं, पण काय 5 मिनटं संपतच नाही राव त्याची. कधीपासून 5 मिनटं चालले. खूप वेळानंतर फायनली आपण पोचलो त्याच्या शेतावर. हा बघा त्यांचं शेत आहे. हा लांबच 4-5 मळे आहेत बोलतो. बघूया आता सगळी. खूप चालवलो बाबा. काय ते गणपतीला नाही का गौरी गौरी हा. गौरी त्याचे फुल आहेत. हे खूप डोंगरामध्ये गेलेले, काहीतरी भाजी वगैरे आणायला. बघा काय काय आणलं बापरे. अख्खा केळीचं झाड तोडून आणलंय भाऊनी. आयला नको केलाय भाऊनी. पण हे भाई यादी तर काय आखी गोंटी भरून आणली राव. काय रे तू घ्या. काला अरे म्हणजे काय असतं रे? हे केळी कोकणच्या भाज्या करतात काला. हा. याला फक्त पावसाळी भेटतो. पावसाळ्यात भेटतं का? हा, फक्त पावसाळ्यात भेटतो हे. आणि? आणि हे खायला खूप छान असतं. हा का? हा, याची भाजी करतात कोकेनची. हा. आणि हे नंतर त्याच्या आतमधलं जे सोंड असतं ना, त्याचा हा. करतात खायला. खाण्यासाठी हे खूप छान आहे. ओके ओके ठीक ते आहे. ताण लागल्याने ताण लागली हा. की मग हे ताण लागल्यावर खातात. हे खूप छान आहे, आयुर्वेदिक आहे आणि फक्त पावसाळी भेटतं. ओके ते थँक्यू. खाल्याने काही तकलीफ होत नाही. ते छान असं आहे का? लागतं गोड. हा बघा योगा कसं फवारणी करतं. ते सोडायला लागलं
पण लय आलेलं आहे. पाऊस तर थांबायचं नाव नाही घेत. आता सगळी शेतावरची काम झालेली आहेत. आम्ही आता चाललो आहे घरी. आता वाजले 5:30. खूपच टाईम झाला, अजून आम्ही दुपारचं जेवण केलं नाही. एवढी भूक लागली ना सांगतो मित्रांनो, खूप भूक लागली आता. आणि त्यात श्रावण आहे त्यामुळं आता काही नॉनव्हेज पण नाही खाऊ शकत नाही. तर मित्र बोलत होता का काहीतरी कोंबडा बिंबडा करतो, खेकडे बिकडे पकडतो. पण मासे बिसे वगैरे पण काय आता श्रावण आहे त्यामुळं काहीतरी व्हेजच भाजी असेल, बघूया. मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे. खूप चांगलं जेवण होतं. जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही निघतो आहे. आता आम्ही घरीच जायला निघतो. खूप अंदाज आला आहे त्यामुळं आता ही व्हिडिओ इथंच आपण थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. आणि ही माझी पहिलीच व्हिडिओ आहे मित्रांनो. प्लीज काय चुकलं असेल तर प्लीज क्षमा करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि बेल आयकॉनची घंटा वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपली व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल आणि आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत बघता येईल. धन्यवाद.